25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवठेमंकाळ येथे सुरू झाली आहे. डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात. प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठेमंकाळ. संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41. कोचीजवळ पिकअप जीपला मोटरसायकलची पाठीमागून जोरदार धडक, 2 जण जखमी. रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर कुची गावाजवळ पिकअप जीपला पाठीमागून मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. अमोल श्रीमंत तुपे वय 29, सुमित संतोष येवले वय 25, दोघे राहणार आळसुंदे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर अशी जखमीची नावे आहेत. अमोल तुपे व सुमित येवले हे 2 जण आपली मोटरसायकल क्रमांक MH14FW 8955 घेऊन नागजकडून मिरजच्या दिशेने निघालेले होते. कुची गावाजवळ मोटरसायकल आल्यानंतर पिकअप जीप क्रमांक MH10DT 7786 हायवेवरून नागजकडून मिरजेच्या दिशेने निघालेली होती. यावेळी पिकअप जीपला मोटरसायकलने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात मोटरसायकलचा पुढील भाग चक्काचुरा झालेला आहे. या अपघातात मोटरसायकलवरील अमोल तुपे व सुमित येवले 2 जण गंभीर जखमी झालेले असून या दोघांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी कवठे महांकाळ पोलीस व नॅशनल हायवेचे पोलीस पथक यांनी पोहोचून मदत करून घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन. नवरदेव, नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ.